नागपूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो असं रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे। फडणवीसांच्या औरंगजेबाशी तुलना करणं हा महामूर्खपणा असल्याचं रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी मुद्दाम वक्तव्य केलं अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे। विरोधकांचं मत आहे की कबर उकरल्यामुळे किती फरक पडणार आहे आणि त्यामुळे काय बदलणार। हे बघा, कायदा आणि सुव्यवस्था हे सरकारला बघायचं आहे आणि मला असं वाटतं की राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आहे, हे दोन्ही सरकार योग्य ते निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील ती आमची पार्टीची भूमिका राहील। पण या मुद्द्यामुळे नागपुरात दंगल झाली। अशा प्रकारच्या अफवेनं राज्यामध्ये जी नागपूरची दंगल झाली तिचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारच्या दंगली राज्यात इतर कुठेही होऊ नये अशी मी या राज्यातल्या जनतेला विनंती। कारणीभूत कबरीचा मुद्दा असं आहे ना, एक गोष्ट खरी आहे ना की बार बार आमच्याच बाजून नाही, औरंगजेबाच्या तुलना देवेंद्र फडणवीसशी करणं हा तर महामूर्खपणा आहे ना। देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना करणार जो कोणी महाभाग असेल सपकाळ, तो जो कोणी तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, त्यांना एक तर राजकारणातले दुसरे विषय कुठलेच माहिती नाही आहे। आत्ता आले आणि जोपर्यंत वादग्रस्त विधान ते करत नाही तोपर्यंत लोकांना कोण सपकाळ हेच माहीत होत नाही। त्यांनी जाणून बुजून टाकलेला तो खडा आहे। त्यामुळे मी आता या निमित्तानं तरी लोकांच्या समोर जाईल, तिथं कोण सपकाळ आहे दुर्बिणीने शोधून बी सापडत नव्हता। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती।